नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे दयालुत्व आपुले मने हाता पाया आणिले मग तेथ उपजविले अहिंसे ते. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13 ओवी क्रमांक 309. ज्ञानी पुरुषाच्या वागण्यात कोणते गुण आढळून येतात हे सांगताना 13व्या अध्यायात अहिंसेचा उल्लेख भगवंत करतात. त्यांनी सांगितलेले हे गुण एकूण 18 आहेत आणि त्या सर्वांचं अतिशय मनोहर दर्शन ज्ञानदेव आपल्याला घडवतात. अहिंसेला त्यांनी किती महत्त्व द्यावं? सर्वात अधिक ओव्या त्यांनी या गुणाच्या वर्णनाला दिलेल्या आहेत. अहिंसेच्या वर्णनात त्यांची वाणी फुलत जाते आणि तिचं वर्णन करताना ते जवळजवळ 125 ओव्या लिहून जातात. हे काही ते मुद्दाम किंवा ओढून ताणून करीत नाही. सारं कसं अगदी सहजपणानं चाललेलं आहे असं आपल्याला वाटतं. अहिंसेच्या या वर्णनात ज्ञानदेवांचं मन एवढं का रमावं असं आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. उत्तर सुचतं ते असं की या गुणाचं जे वर्णन ते करतात त्याचं नातं ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाशी आहे. ज्ञानदेव प्रवृत्तीनं मूर्तिमंत वैराग्यशील असले तरी त्यांना समाजाविषयी अपार जिव्हाळा आहे आणि अहिंसेचा अर्थ त्यांनी केला आहे तो साऱ्या भूतमात्राविषयी वाटणारा प्रेमभाव हा. त्यामुळे त्यांना हा विषय प्रिय होऊन गेला आणि मग त्यांचं बोलणं आपोआप वाढत गेलं. 12व्या अध्यायात ज्ञानी भक्ताचं जे वर्णन येतं त्याच्याशी अहिंसेच्या इथल्या वर्णनाचं निकटचं नातं आहे. सर्वांशी मैत्री, सर्वांविषयी करुणा असे उल्लेख 12व्या अध्यायात आले आहेत. ती मैत्री आणि ती करुणा तोच इथला सर्वांविषयीचा प्रेमभाव. हे प्रेम आधी मनात असावं लागतं तर ते कृतीत उमटतं असं ज्ञानदेव सांगतात. मन हे साऱ्या इंद्रियांचा स्वामी आहे. लहान बालकाचा हात धरून त्याच्याकडून जाणता शिक्षक पाटीवर अक्षर लिहून घेतो तसं प्रेमभावनेनं ओथंबलेलं असं मन इंद्रियांकडून योग्य असे व्यवहार घडवून आणतं असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. अहिंसेच्या एकूण वर्णनाचा समारोप करताना ते या ओवीत म्हणतात, आपल्या ठिकाणी असलेलं सर्वांविषयीचं दयालुत्व हे मन हातापायात उतरवतं आणि मग शरीराच्या अवयवांकडून ज्या ज्या कृती घडतात त्यातनं अहिंसा जिवंत होऊन उभी राहते. अंतःकरणातल्या गुणांचं प्रतिबिंब प्रत्यक्ष वागण्यात उमटलं पाहिजे हे ज्ञानदेवांच्या इथल्या साऱ्या वर्णनाचं सूत्र आहे. ज्ञानी पुरुषाच्या वर्तनातून अहिंसाही तशीच प्रकट होते असं ते सांगत आहेत.